तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता चाललो आहे मी DPवरती. तर मित्रांनो, आमच्या ना लाईटीचं काम सुरू आहे आणि मी आता मळ्यात चाललो होतो. पण मळ्यात चालता तर इडं पटरावर ना बंटी शेट भेटलेले आहे आणि हा बंटी शेटचा कांद्याचा प्लॉट आहे. बंट्या, किती दिवसात झाला रे हा प्लॉट? थोड्यात बोल ना. 2 महिन्याचा. हां, 2 महिन्याचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे वावरामध्ये. मी आता चाललो आहे आंघोळीसाठी. तर मित्रांनो, गेले 3 दिवस झाले तर आम्ही लाईटीच्या मागे लागलो लाईटीच्या कामासाठी. पण आहे ना, लाईटीचं काय फॉल्ट सापडत नाही. बहुतेक आज वायरमन लोक आलेले, तर आज बहुतेक फॉल्ट सापडेल आणि उद्यापासून आपली लाईट किंवा आजपासूनच क्लिअर होईल. तर आज म्हणजे आम्ही सकाळपासून 9 वाजेपासून DPवर जाऊन बसलेलो होतो. तर आता जवळपास 2 वाजले. तर 3 दिवसापासून लाईटीच्या कामामुळे वावरातलं दुसरं काही कामही होईना. तर 3 दिवसापासून माझे भरणं वगैरे सगळं थांबलेलं आहे. तर मित्रांनो, माझी ना आंघोळ वगैरे झाली. पण तुम्हाला एक सांगतो, गार पाण्याने जे म्हणजे विहिरीच्या गार पाण्याने मजाच काही वेगळी आंघोळ करण्याची. तर मित्रांनो, वायरमॅन लोकांनी चेक केलं तर आपल्या DPवर काय प्रॉब्लेम नाही. ते पण लाईट आपली जशी जशी गेलेली तसं ते चेक करताय. तर आपल्या इडं आले होते ते. तर आपल्या इडं त्यांनी चेक केलं, आपल्या पॉईंटवर आपल्या वायरी वगैरे सगळं चेक केलं आहे. तर आपल्या इडं काही प्रॉब्लेम नाही निघाला. ते आता पुढच्या याच्यावर गेलेले चेक करण्यासाठी. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे डबा आणण्यासाठी घरी. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरून. मी आता चाललो आहे मोटर चालू करण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आज 2 दिवसानंतर आपल्या मळ्यामध्ये ना लाईट आलेली आहे मोटरची. तर मी आहे ना आता मोटर वगैरे चालू केली आणि मी आता चाललो आहे बाऱ्यावरती. मित्रांनो, मी आता आलो आहे बाऱ्यावरती, पण आपल्याला ना वांग्याला नाही तर कांद्याला पाणी न्यायचं आहे, कारण कांदे फवारायचे. तर मित्रांनो, हे पाणी ना आपण कांद्यावर चालवलेलं आहे. तर मित्रांनो, हा आपला आहे ना पठारावरचा गहू आहे. हा गहू असा उतरलेला आहे. तर नक्की कमेंट करून सांगा हा गहू कसा उतरलेला आहे. तर मित्रांनो ना, आपल्याला कांद्या पाणी आणायचं आहे, पण आधी ना हा पाटा आधी आपल्याला ना उकरून घ्यायचा आहे पूर्णपणे. तेव्हा पाणी आपल्या कांद्याच्या वावरात येईल.
तर मित्रांनो बघू शकता हे पाणी आलेलं आहे. तर मित्रांनो पहाटे ना आपलं पूर्णपणे उकरून झालं. हे कांदे दिसते ना, या कांद्याला आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यावरती तर मित्रांनो ना आता 5 वाजलेले आहे. आता लाईट गेलेली आहे. तर माझे 2 पण वाफे काय भरायचे नाही झाले, हे बघू शकता तुम्ही. हा कडाचा वाफ आहे ना, तर पाणी आलेले आहे. तर मित्रांनो लाईट गेलेली आहे. आता मी चाललोय स्टॅटर वगैरे झाकण्यासाठी. तर मित्रांनो हे आमच्या मळ्यातलं संध्याकाळचं वातावरण आहे. तर मित्रांनो ही आपली विहीर आहे. ही आपलं स्टार्टर वगैरे ते स्टार्टर आहे ना झाकण्यासाठी मी आलो इथं. तर आपलं स्टार्टर वगैरे इथं झाकून मित्रांनो मी आता आहे ना आलो आकडे टाकण्यासाठी. मगाशी ना आपण आकडे उतरवले होते. चला तर मी आता आकडे टाकितो.
तर माझे ना आकडे वगैरे पण आता टाकून झालेले. तर मला आहे ना परत एकदा काम लागलेलं आहे, कारण आपल्याला पिण्यासाठी ना पाणी नाही. त्यासाठी मी परत एकदा एरीवरती चाललो आहे पिण्याचं पाणी आणण्यासाठी. तर मी आता आलेलो आहे एरीवरती. तर माझं आहे ना विहिरीवरचं पाण्याचं काम झालेलं आहे. आता मी परत चाललोय वरती. मित्रांनो, मी आहे ना आता विहिरीहून पाणी वगैरे घेऊन आलेलो आहे. आणि मला आहे ना बरेच जण विचारत होते, तू मळ्यात राहतो का? तो हो, मी मळ्यात राहतो, कारण शेती कामासाठी ना मी मळ्यात राहतो. तर मी तुम्हाला आहे ना मी कोणत्याच ठिकाणी कसा राहतो ते दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता, ही आपली तूर आहे आणि तुरीजवळच ही असं एक शेड आहे. या शेडमध्ये मी राहतो. तर मग बघू शकता ही बाज टाकलेली इडं, आणि इडं ते वावरातलं सामान पडलेलं आहे. ते ड्रीपच्या नळ्या वगैरे पडलेल्या आहे. इथे माई कपडे वगैरे, आणि इथे ना बल्ब म्हणजे लाईटीची सोय केलेली आहे. इथे एक आहे, हा इथं बोर्ड आहे, आणि हा याचा दरवाजा आहे शेडचा. ही माझ्या पाण्याच्या बॉटल आहे, आणि या ठिकाणी बी लाईटीची सोय केलेली आहे, आणि हा येण्या जाण्याचा रस्ता आहे. ती बघू शकता, ती माझी गाडी आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.